एवढं साधं कळत नाही तुम्हाला? नोकरीवर ठेवायच्या आधीच तुम्हाला सांगितलं होतं, गाडीच्या सर्व्हिसिंगची जबाबदारी तुमची. गाडी चांगल्या कंडिशन मध्ये आहे की नाही हे वेळोवेळी चेक करायचं सांगितलं होतं की नाही आधी? बाहेर बाहेर तुम्हाला पगार मिळतो, त्याच्यापेक्षा इथे मी तुम्हाला जास्त पगार देते. का? तर हे सगळं बघण्यासाठी. गाडीत पेट्रोल आहे की नाही हे आधी चेक करायचं. आम्ही गाडीत बसल्यानंतर आम्हाला नाही सांगायचं की मॅडम गाडीत पेट्रोल भरायचंय म्हणून. जर गाडीचा प्रॉब्लेम असेल तर बसण्याआधीच सांगायचं. रस्त्यात गाडी बंद पडली की कामं अडतात असं होता कामा नये हे सांगितलं होतं की नाही आधीच? मी बोलले होते की नाही हे आधी तुम्हाला? बेबी मी काय विचारतेय? नंदी बैलासारखी मान हलवू नका. बोला काय ते? हो मॅडम. मग परवा गाडी रस्त्यात कशी बंद पडली? सॉरी मॅडम. किती पोल्युशन आहे, ट्रॅफिक आहे, कळत नाही तुम्हाला? आणि तिची अवस्था काय आहे माहिती आहे ना? बेबी आत्या आय एम सॉरी, मी मध्ये बोलतेय, पण गाडी बंद पडली त्यात त्यांचा काय दोष आहे? ती बंद पडू नये म्हणून वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करणं, काही प्रॉब्लेम असेल तर ते आधी सांगणं हे यांचं काम नाहीये. आणि याची स्पष्ट कल्पना दिली होती मी यांना. बरं त्याचे जास्त आणि वेगळे पैसे देतो आपण. ड्रायव्हरच्या पगारात हे काम करायला लावत नाही आपण त्यांना. शिवाय सुट्ट्या असतात ढिगारभर, बरं नसलं की दांड्या होतात, दिवाळीचा बोनस, दरवर्षी पगार वाढ, हे सगळं होतं. एक म्हणजे 1 तारखेला पगार दिला जातो आपल्याकडे. दिला जातो की नाही? आता 3 वर्ष तुम्ही आमच्याकडे काम करताय. सांगा 1 तारखेच्या ऐवजी 2 तारखेला पगार दिलाय का कधी तुम्हाला? असं झालंय? बोला ना, काही चुकीचं बोलते का मी? तुम्ही नुसती मान काय हलवताय? बोलता येतं ना तुम्हाला? अगं बेबी घाबरले असतील ते. घाबरायला काय झालंय? मी काय फासावर लटकवतेय त्यांना? जान्हवीच्या गाडीवर रुजू व्हायच्या आधी मी सगळी कल्पना दिलेली होती तुम्हाला, होती की नाही? मग तरी तुमच्यामुळे तिची फरफट झाली ना? आणि हे असं काय झालं तर तुमची नोकरी जाईल हे आधीच सांगितलं होतं मी. हा तुमचा हिशोब, तुमचा पगार. उद्यापासून तुम्ही यायचं नाही. धन्यवाद. आम्हाला तुमची गरज नाहीये. बेबी आत्या हो प्लीज. जान्हवी तू प्लीज मध्ये पडू नको. आपलं काम आपण बरोबरच केलं, मग त्यांचे काम त्यांनी बरोबर करायला नको? तर अशी माणसं आपण ठेवत नाही. अहो पण खरंच त्यांची काही चूक नव्हती. आपण यांच्या समोर हे सगळं नको बोलूया जान्हवी. पण बेबी आत्या असं नका करू तुम्ही. अहो त्यांना मुलं आहेत. अगं पण मग याचा विचार त्यांनी करायला हवा. एवढंच नाही, ते उशिराही येतात कामावर. कित्येकदा मी वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे त्यांना. दिली होती की नाही? आणि रस्त्यावर गाडी बंद पडणं याला तर क्षमाच नाही. असं होतच कसं? का? तुला ऑफिसला सोडल्यानंतर दिवसभर काम काय असतं यांच्याकडे? गाडीची देखभाल करता येत नाही? कळत नाहीये ना तेवढं? परवा तुला टॅक्सीने जावं लागलं, उद्या आणखीन काही झालं तर जबाबदार कोण राहणार त्याला? आणि अशी बेजबाबदार माणसं मला आवडत नाहीत. आणि हे मी कामावर ठेवायच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की नाही? तुम्ही वेळेवर येणार नाही, आम्ही काय वाट बघायची का तुमची तुम्हाला पगार देऊन?